हे आदी पराशक्ती, या टॅरो कार्ड्सना व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. आज आपण सोलकडनं काय गायडन्स आहे, तुमचं सोल तुम्हाला काय गायडन्स देत आहे ते बघणार आहे. आणि चॅनलला लाईक केलं नसेल तर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आणि चला बघूया आजचे मेसेजेस काय आहे. सिक्स ऑफ सोर्ड्स. तुमचं सोल जे आहे ना, त्याला शांत अशा वातावरणाची गरज आहे. ते ना शांतता शोधत आहे. तुमचं सोल क्रेव करत आहे की कुठेतरी शांत अशा ठिकाणी चल मला घेऊन, किंवा मॅनिफेस्ट कर. कार्मिक सायकल तुमची संपतीये किंवा संपायला आलेली आहे. येस, बहुतेकांची, सगळ्यांची संपली आहे ज्यांना हे रीडिंग मिळालं आहे. आणि काही लोकांची संपण्यात आहे. ठीक आहे, न्यू बिगिनिंगची एनर्जी आहे. खूप सारे कार्ड्स आहे. वाव, हे सिक्स ऑफ सोर्ड्स जे आहे ना, हे मला सांगते की कुठेतरी काहीतरी अशांती लाईफमध्ये किंवा शरीराच्या आत चाललेली आहे. खूप अशांत असं मला फिलिंग येत आहे. इथे तुमचे थॉट्स पण असतील, तुमचे फियर असतील. थॉट्सपेक्षा फियरफुल एनर्जी आहे. मे बी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर कोणी ब्लॅक मॅजिक केलं आहे, किंवा तुम्हाला ठीक आहे बांधण्याचा प्रयत्न केला आहे. कारण इथे घोस्टचं पण माझ्याकडे कार्ड आहे. कोणीतरी तुम्हाला खूप असं कोल्ड आणि डिस्टन्स असं वागणूक देत आहे. पण कारण तुम्ही इथे प्रेग्नन्सीचं कार्ड आहे, म्हणजे तुमच्यामध्ये इतकी ॲबिलिटी आहे की तुम्ही काहीतरी खूप सुंदर क्रिएट करू शकता. तुम्ही या तर खरंच प्रेग्नंट असाल, नाही तर तुम्ही इतक्या फ्रुटफुल आहात की तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही मॅनिफेस्ट करता आणि खूप सुंदर करता. तुमच्या ब्युटीकडे पण लोकांचं असं निगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला ऐकायला मिळत असेल, पण तसं नाही आहे. तुम्हाला तुमच्या पॉवरचं आठवण करून देण्यासाठी हे रीडिंग तुमच्यासमोर आलेलं आहे. हे काहीही असलं तरी पण तुमचा स्वतःवरचा विश्वास आणि आदी पराशक्ती यांचा वरचा विश्वास अगदी डगमगायला नको. आदी पराशक्ती म्हणजे काही सृष्टी नव्हती, पण पहिला जीव ज्या शक्तीने निर्माण झाला ती शक्ती म्हणजे आदी पराशक्ती. ज्याच्यानंतर ही सृष्टी निर्माण झाली, अशी ती पहिली शक्ती आहे. ती प्रायमॉर्डियल एनर्जी आहे. जर त्याच्याशी तुम्ही कनेक्शन बनवलं, त्या शक्तीला तुम्ही आवाहन केलं, तर तुमचे जे काही हे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे प्रॉब्लेम्स कधीच राहणार नाही. तुम्हाला तुमचे मार्ग दिसतील. मे बी तुम्हाला कोणी कोल्ड आणि डिस्टन्स वागणूक तर देतच असेल, पण मे बी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे तुम्ही एकटे पडले आहात असं पण तुम्हाला वाटत असेल, आणि त्यामुळे तुम्ही फिअरफुल झाला आहात. कोणीतरी तुम्हाला सोडून गेलं आहे. हे पण दुःख असेल. मे बी तुमची आई तुम्हाला सोडून गेली जेव्हा तुम्ही लहान होते, किंवा
तीच गेली तुमच्या आयुष्यातून. नाहीतर तिने तुम्हाला लहानतानं असताना कुठे सोडून गेली, ह्याचं दुःख तुम्हाला आहे. माहीत नाही, मला असाच काहीतरी मेसेज मिळतो आहे आणि त्यामुळे तुम्ही नेहमी असं कोल्ड आणि डिस्टन्स तुम्हाला असं फील होतं नेहमी. तर हे बदलण्याची आता खरी वेळ आली आहे. तुमचं सोल आहे ना, क्रेव्ह करतंय या सायकलला ब्रेक करण्यासाठी. ठीक आहे. किती सुंदर एनर्जी आहे बटरफ्लायची. ह्या एनर्जीमध्ये तुम्हाला तुमचं सोल क्रेव्ह करतंय की मला ह्या एनर्जीमध्ये यायचं आहे. मला पंख हवे, मला कलर्स हवे, मला लाईट हवा आहे. पण तुम्ही अशा एनर्जीतून चॉईस बनवत नाही आहे की बाहेर येण्याची. या एनर्जीला क्लेम करायला तुम्हाला डिवोशन लागेल, तुम्हाला डिसाईड करावं लागेल, तुम्हाला ॲक्शन प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही स्माईल करत नसाल, खुश नसाल, हॅपी नसाल, तर डिव्हाइन तुम्हाला आदी पराशक्ती हेच सांगते की तुम्ही खुश राहायला शिका. तुम्ही त्या एनर्जीला क्लेम करा जिथे मी आहे, मग मी तुला हेल्प करेल. अशा निराश ठिकाणी जर तुम्हाला शोधत असेल तर मी तुला काहीही हेल्प नाही करू शकणार, असं आदी पराशक्तीचं म्हणणं आहे. आणि ते खरंच आहे. पॉझिटिव्ह जितकं राहाल, जितकं हॅपी राहाल, जितकं तुम्ही रिदम पकडाल लाईफचा, तेवढं तुम्ही खुश राहता, मॅनिफेस्ट करता, तुम्ही चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट करता. सर्कल आहे हे, किती छान आहे हे सर्कल. हे अविरत पुढे जाण्याचं प्रतीक आहे. आणि ती म्हणते मी तुझ्या सोबत आहे, पण तू मला ओळखत नाहीये. तुला ओळखताच येत नाहीये मला. तू असा बसला आहे, तर हे माझं क्षेत्र नाहीये. हे अजिबात माझं क्षेत्र नाही. मी इथे तुला काहीच हेल्प नाही करू शकणार आहे. तर ही चॉईस तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे. होप हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे रीडिंग तुम्हाला कसं वाटलं. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळं देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. या नोटवरच मी हे रीडिंग संपवते आहे. परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि प्रायव्हेट रीडिंग किंवा कोर्सेस करायचं असेल तर मेसेज करू शकतात. सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.